गेल्या 8 दिवसापासून सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 11 मध्ये सुरू असलेल्या भीषण पाणी टंचाईमुळे संतप्त झालेल्या महिला नागरिकांनी आज महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर रिकाम्या घागरी घेऊन जोरदार निदर्शने केली। प्रभाग क्रमांक 11 मधील अनेक भागात गेल्या आठवड्यापासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे। कडाक्याच्या उन्हात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागत असल्याने नागरिकांचा संयम सुटला। अखेर आज मोठ्या संख्येने महिलांनी एकत्र येत महापालिका गाठली आणि प्रवेशद्वारावरच ठिय्या मांडले। आंदोलनाची दखल घेत महापालिकेच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने आंदोलक महिलांची भेट घेतली। यावेळी महिलांनी आपली गाऱ्हाणी मांडली आणि पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली। अधिकाऱ्यांनी तांत्रिक अडचणीमुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचे मान्य करत लवकरच यावर कायमस्वरूपी तोडगा काढू आणि पाणीपुरवठा पूर्ववत करू असे लेखी आश्वासन दिले। प्रशासनाच्या या आश्वासनानंतर महिलांनी आपले आंदोलन तात्पुरते मागे घेतले आहे। मात्र येत्या 2 दिवसात पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी नागरिकांनी दिला। तुम्हाला नागरिकांना घेऊन आंदोलन करावं लागतंय, काय नेमकं प्रकार आहे? मला असं वाटतं की हे अधिकाऱ्यांकडून जाणून बुजून करण्याचा प्रयत्न चालू आहे। मी अगोदर बोललो की इलेक्शनच्या अगोदर पाणीपुरवठा सुरळीत होता, त्यावेळेस कोणतीही अडचण नव्हती। मग इलेक्शन झाल्यानंतर काय अडचण अशी आली की पाण्याचे एवढं नियोजन बिघडलेलं आहे। आज उजनीमध्ये पाणी नाही आहे का, तिथेही पाणी आहे, मग पाणीपुरवठा विस्कळीत होतोच कसा, ह्याचाही प्रश्न, ह्याचं उत्तर जे आहे त्यांनी अधिकाऱ्यांनी द्यावं। आज महिला इथं आलेल्या आहेत, महिला एवढ्या उन्हात बाहेर आल्या, ती खूप खेदाची गोष्ट आहे। मला असं वाटतं ह्याच्यापेक्षा निंदनीय कुठली गोष्ट नाही आहे। आणि आज जसं शहरात पुरवठा होतो तर समानप्रमाणे हद्दवाढ भागात देखील 3 दिवसाआड पाणी पुरवठा व्हावा। जसं टॅक्स सगळ्यांना समान आहे त्याचप्रमाणे सगळ्यांना समान पाणी पुरवठा व्हावा, हीच आमची मागणी आहे। ह्याच्यासाठी आम्ही जनतेसोबत आहोत, कारण की मुद्दा जो आहे अडचणी जनतेची आहे, प्रशासनाची नाही आहे। सत्ताधारी असून देखील तुम्ही आंदोलनाला या ठिकाणी आहात। महापौर आणि आमदार साहेबांचं पण याच्यामध्ये जे आहे पूर्णपणे ते म्हणजे प्रयत्न करत आहेत की कसं पाणी पुरवठा। तुम्हाला माहीत असेल की आपले आमदार देवेंद्रदादा कोटे त्यांनी देखील म्हटले की रोज पाणी पुरवठा करण्याचं जे नियोजन ते करत आहेत। आज 1400 कोटी रुपये त्यासाठी त्यांनी म्हणजे जे आहेत मंजूर जे आहेत ते प्रक्रिया चालू आहे, त्याचे 892 कोटी हे मंजूर झालेले आहेत। आणि पाणी जे आहे आज महापौर ज्यावेळेस निवडून आले, महापौर झाल्यानंतर पहिली बैठक त्यांनी पाण्यासाठी घेतली होती। अधिकाऱ्यांचं त्यावेळेस देखील हेच होतं की साहेब आम्ही लवकरात लवकरचं नियोजन करू 15 दिवसात, अद्याप देखील 15 दिवस झालेले नाही आहेत। तर मला असं वाटतं की अधिकाऱ्यांचं प्रशासनाचा निषेध आपण केला पाहिजे आणि आता जर का त्यांनी लवकरात लवकर पाण्याचा जर का मुद्दा सॉल्व्ह नाही केला तर आम्ही प्रशासन आणि सत्ताधारी पक्ष हे आमने सामने येतील। 11 मधून भाग 11 मधून आम्ही बोलत आहे। 10 दिवस झाले आम्हाला पाणी आलेलं नाही। आम्ही किती दिवस असं सहन करायचं? शेवटी प्रत्येक वेळेस हेच आहे, आमचे नगरसेवक आमच्या पाठीशी आहेत। त्यांनी देखील सगळ्या अधिकाऱ्यांना बोलल्यानंतर 2 दिवस अडतो, तासाला सोडतो, अर्ध्या तास 7 वाजल्यापासून आम्ही रोडवर उतरलेलो आहे। दुजाभाऊ का करू लागलेत? म्हणजे कसं आहे ना, हद्दवाढ भागातल्या लोकांना पाणी सोडायचं नाही आणि त्यांच्याकडनं टॅक्स घेत नाही म्हणून असं शहर आम्हाला मारून द्या, आम्ही पुढे काय करायचं ते आम्ही करू। पाणी सोडायचं, रोज टँकर सोडतो म्हणतात, टँकर सोडून आमच्या भागामध्ये महिलांना भांडण लावायचे काम आहे महानगरपालिकेने करतात का? आम्हाला काही नको, आमच्या हक्काचं पाणी आम्हाला पाहिजे।